कधीतरी नाही का अचानक एक सुख प्रसंग येऊन जातो आणि तो मला नाही का आज सयाजी शिंदे आणि विश्वजितनी दिला. मला खरंच त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद त्यांना द्यायचे आहे. सयाजी शिंदे जे काम करतात ते मी ऐकून होते, पाहिलं नव्हतं. आज नाही का चित्रकारी पाहिलं. बीज हे काय करू शकतं हे मला छोट्याशा कल्पनेमधून त्यांनी सांगितलं की माझ्या आईची मी पहिली नाही का बीज तुला केली. का केली तर माझी आई 96 वर्षाची होती आणि माझी आईचं वय झालेलं असल्यामुळे मला तिची सतत सावली नाही का मिळावी, तिचा आशीर्वाद हवा ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्या कल्पनेतनं त्यांनी नाही का आपल्या आईची पहिली बीज तुला दिली. वयाच्या 96 वर्षी नाही का त्यांच्या आईचं निधन झालं. पण मला सांगायला म्हणजे निधन जरी झालं असलं तरी सुखात सुद्धा नाही का ह्याच्यामध्ये प्रसंग आहे. तो असा आहे की ती लावलेली झाडं आज नाही का तुम्हाला आईची सावली, प्रेम, फळ, फूल संपूर्ण तुम्हाला नाही तर तुमच्या अख्ख्या 2-3 पिढ्यांना हे मिळणार आहे. म्हणजे आजीचं, आईचं, पणजीचं जे प्रेम आहे ते प्रेम संपूर्ण एका तुमच्या पिढीला मिळणार आहे. हा एक नेकाचा भाग आहे. असंच रोपटं, शैक्षणिक रोपटं डॉक्टर पतंगराव कदम यांनी 1964 साली नेका लावलं आणि त्याच्या फांद्या आपण संपूर्ण महाराष्ट्रभर नेका पाहतो आहोत. बीज लावलं ते शैक्षणिक लावलं पण आज त्याच्या फांद्या हा जगभर पाहायला मिळतात. कारण छोट्याशा आलेल्या गावात मुलाला शिक्षणाची संधी नव्हती. ती संधी आज नाही का डॉक्टर पतंगराव कदमांनी गेल्या 60 वर्षापूर्वी केली. त्याची 50 वर्षाची साक्षीदार मी आहे. यंदाच माझ्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होतात आहे. 50 वर्ष, 6 वर्ष जर गेली 34 वर्ष मी त्यांच्या आवडीनं हे सर्व काम केलेलं आहे. मी पण एवढंच सांगेन की आपण जे सर्व काही व्याज जमा केलेले आहेत ह्या नाही का अशाच नाही का वाढू दे, अशाच त्यांच्या फांद्या नाही का येऊ दे आणि त्याची सावली, फळं, फुलं ही सर्वांना मिळू दे. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.